टेमगर गावचे एक खूप मोठे उद्योजक आहेत, डेव्हलपर्स अँड सामाजिक कार्यकर्ते दिनेशजी चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर. पंडितनाथ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. आपण खेळलं, एन्जॉय केलं या स्पर्धेमध्ये. नक्कीच येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत. बॅक टू क्रिकेट नाणेफेकी झालेली आहे. अल्पेश सांगत आहे की टॉस जे हनुमान सरोली संघाने जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वेलकम रवी भामरे, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. नक्कीच संघाचा प्रोत्साहन वाढवण्याकरिता इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे. या पंचकृषीतील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आई गावदेवी रांजणी संघाला आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. गणेश दादा, बेस्ट ऑफ लक. मॅच फार मोठा आहे आणि कालपासून गणेश पाटील यांनी अनुभव घेतलेला आहे या खेळपट्टीचा आणि या क्रीडांगणाचं, कारण की भरपूर चौकार षटकर पाहायला मिळाले दिवसभरामध्ये. आणि मागची नुकतीच स्पर्धा संपन्न झाली होती. उपतालुका प्रमुख आयोजक जे हनुमान सरोली संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आमचा देखील विचार आहे की सरोली टीम संघाने चांगला परफॉर्मन्स खेळावा आणि कोणगावच्या गावामध्ये येऊन चांगला परफॉर्मन्स करावा, कारण की कोणकरांनी तुमच्या गावामध्ये येऊन चांगला परफॉर्मन्स केला होता. मात्र दोन्ही संघ तगडे आहेत. सलामीची जोडी देखील खेळपट्टीवर गेली आहे. उमेश आणि कबीर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते आणि गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. विनायक, सामन्याला सुरुवात करायची. अल्पेशने आम्हाला सांगितले की टाइम जो झालेला आहे ते नक्कीच टाइम सेट केला जातोय आणि पंचाकडून ग्रीन सिग्नल येतोय. 12:50 कंप्लीट झालेले आहेत. मॅच ऑन. भरपूर उशीर झाला, थोडंसं पायगाव संघ देखील लेट पोहोचला होता. तर प्लीज सर्व टीमला विनंती करतो आपण वेळेवर यायचे. यस सर, रवी भांबरे आपण या. वारंवार आपल्याला पुकार दिला जातो, आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली सुरुवात इथे केली गेली विनायकच्या माध्यमातून डॉट चेंडूने. षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले आपण पाहतोय. न भूतो एक भविष्यातील एक मोठी स्पर्धा शिरबा कोणगाव संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. सरपंच उपसरपंच असे 2025 दुसरा दिवस. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. टॉप ए चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज विनायक चेंडू खाली आहे. एक सोपं झेल आणि फलंदाज आउट होते. पहिला विकेट सरोली टीम संघाचा. बॅटर उमेश बॅक टू डग आउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता उमेशच्या माध्यमातून आणि निराश होऊन मैदानाच्या बाहेर पडताना आपण पाहतो खेळाडू कक्षामध्ये परतलाय. आणि त्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या महेंद्र क्रमांक 3 वर. महेंद्र याला चांगला खेळ करावा लागेल. पहिले 2 चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत विनायक याने. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आहे. आणि गावदेवी रांजणी संघाची पाहतोय आपण. आज संघामध्ये विनोद ठाकरे यांची कमतरता दिसते. आता संघ चांगला खेळतोय सध्या तरी. पहिले 2 चेंडू चांगले टाकलेत. थोडीशी चर्चा करते आहेत गणेश पाटील यांच्या सोबत पंच सुनील म्हात्रे आणि गणेश पाटील चर्चेमध्ये सामील झालेत. बाकीचे खेळाडू सर्वांनी जागेवर राहायचे. यस, आपण एक मेगा सत्कार करूया व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक चिरोबा कोण संघाच्या वतीने हा सन्मान आहे. पंडित भोई साहेब स्वागत आणि सन्मान करतात. या पंचकृषीतील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू ज्याने गोलंदाजांची झोप उडवली आपल्या कालामध्ये. आजही ते खेळतात 40+ थोडंसं अनफिट आहेत, मात्र या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावर. गॅपमध्ये चाललाय चेंडू. 1 धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र कुठेतरी तिसऱ्या चेंडूवर अल्पेश सांगते की खाता खोलला गेलाय. तो म्हणजे जे हनुमान सरोली टीम संघाचं. 1 धाव घेता घेता दुसरा धाव देखील पूर्ण केलाय. 2 धावा धाव फलकावर. विनायक आपला अनुभव लावताना गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेटने.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. घुटीराम यांनी उत्कृष्ट झेल पकडली आहे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे महेंदर. आज पहिल्या दिवसापासून रंग भरताना या स्पर्धेमध्ये आज रंग भरताना आई गावदेवी रांजोली टीम संघासाठी गणेश पाटील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गली पॉइंट अगदी गलीवर उभे आहेत गणेश पाटील फील्ड पोझिशन मध्ये. आणि विनायकचं कौतुक करू, आम्ही 2 विकेट आतापर्यंत घेतलेल्या, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. वडूनगर आणि ओली संघाने तयारीत राहायचंय. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर आणि आई गावदेवी ओवली टीम इन ऍक्शन मध्ये. यानंतर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळला होता, चिप केला होता चेंडूला, फक्त गणेश पाटील चेंडू पर्यंत पोहोचलाय. सराव करताना गणेश पाटील यांच्या हातावर चेंडू नक्कीच लागला होता. काही दिवस भरपूर टेन्स मध्ये होते, खेळाला देखील जमत नव्हतं, मात्र आज पूर्णपणे फिट होऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. तर एक एखाद्याचा खेळाडूचं स्वप्न असतं की एक मोठी स्पर्धा असतं, तेव्हा आमचं देखील सिलेक्शन होणं फार महत्त्वाचं आहे. 11 मध्ये आम्हाला जागा मिळवणं देखील भरपूर मोठा संघर्ष करावा लागतो. आता भरपूर दिवसांनी क्रिकेट खेळताना गणेश पाटील आपण पाहतोय. धावसंख्या 3 धावा धावपलकावर. आता कबीर स्ट्रायकिंग वर आहे. फार अपेक्षा टीमला. शरदचं खातं खोललं गेलं, शरद 1 धावर आहे आणि टीमची धावसंख्या 3. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. 5 मिनिटं ऑलरेडी झालेत, लक्षात घ्या. आई गावदेवी रांजोली संघ 15 मिनिटाचा वेळ आहे पहिल्या 3 षटकांकरिता. विनायक पुढचा चेंडू, चांगला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह, फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग, डॉट चेंडू. अजून एक काही गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कमालीचा ओव्हर राहिला, ते म्हणजे विनायक याच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 विकेट. गुड बॉलिंग. सोपं नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जेव्हा आपण आपली कसरत करत असतो गोलंदाज, कधी कधी मोठे फटके देखील लागताना आपण बघितलेले आहेत. चांगला खेळ पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये आई गावदेवी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून. टीम मीटिंग करू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण प्लीज. पुढच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनने आपली तयारी ठेवायची आहे. पहिला डाव संपताच आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे. त्यांच्या आठवणींना उजाला देण्याचं काम केलेलं आहे. 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. महादेव ठाकरे सर अगदी 50 किलोमीटर दूरवरून या कोणगाव पंचकृषी मध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर सुनील म्हात्रे सर ना कोणगावातून शॉर्टकट आहे त्यांना. आणि त्यानंतर सुरेश गरज सर अगदी कारिवलीवरून आलेले आहेत. 7 ते 8 किलोमीटरचा प्रवास गाठून आलेत. भरपूर दूरून आलेत, मात्र काम देखील तितकंच चांगलं चालू आहे सध्या. चाचणी स्पर्धेपासून या पंचांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे या भिवंडी ग्रामीण पोटे प्लेस संघटनेसाठी. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. गोटीराम हॅप ट्रॅकर चेंडू, फायदा घेता आला नाही. आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र एकच धावावर समाधान मानलं जात आहे. एका धावाने शरद वैयक्तिक आपल्या पोहोचतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या ती 4. विनायक ठाकरे त्याचबरोबर रवी भामरे संघामध्ये नाही आहेत. मात्र जे काही आहे या 11 खेळाडूंना करायचं मैदानामध्ये. जेव्हा मुख्य खेळाडू नसतात ना, तेव्हा थोडंसं कॅप्टनला भरपूर टेन्शन असतो. आता टेन्शन मध्ये नाही तर फ्रेश माइंड मध्ये खेळावं लागेल. हुक केल्या चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. कबीरला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक धक्का लागला टीम जनमन सरोली संघाला. बॅटर आउट.
संघ आहे. कालपासून आपण या सामन्याची वाट पाहत होतो. तो सामना सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळते, मात्र एक तर्फा सध्या तरी आहे. गोलंदाजी सध्या हवी होते. 3 विकेट आतापर्यंत घेतलेल्या आहेत. अजय न्यू बॅटर स्ट्रायकिंग वर आहे. गोटीराम यांचं पुढचं चेंडू राईट आर्म वर विकेट. थोडंसं क्षेत्ररक्षण जर बघितलं स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट, वाईडिश मिड विकेट आणि लॉंग ऑनला ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. शॉट दरम्यान आहे. लेग स्टंपचा चेंडू आहे आणि बाहेर चाललाय. सुरेश घरस सर आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा सरांच्या माध्यमातून. एक धाव फलकावर 4 वरून आता कुठेतरी 5 वर हा आकडा गेलाय. थोडीशी धावांना वेग येणं फार महत्वाचं आहे सरोली टीम संघाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक विकेट होईल का? चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटली गेली आणि आता अजय 2 धावा पूर्ण करतोय. मौका भी दिया और 2 रन भी दिए. नाही, विकेट कीपर देखील पोहोचले होते, मात्र कॉल मला वाटतं गोटीराम याने केला होता की मी हा झेल पकडतोय, मात्र पकडू शकले नाही. तिथे चेंडू टाकणं, स्वतःला बॅलन्स करणं, मग चेंडूवर जाणं थोडंसं कठीण आहे. हाफ चान्स होता. 2 धावाने धावफलकावर 7 धावा इथे लागले. चांगली गोलंदाजी आहे या षटकामध्ये गोटीराम यांच्या माध्यमातून. अजयचे प्रयत्न सुरू झालेत. अजयचं खातं खोललं गेलं 2 धावांनी. चांगले आयोजक देखील आहेत जे हनुमान सरोली टीम सध्या खेळत आहे मैदानामध्ये. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता प्रयत्न करतोय आणि झेल सोडली गेली आहे. द्वारकानाथ होता तिथे, एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्याकडून झालेली ही चुकी आहे. गोटीराम नाराज आहे कारण की हा झेल होणं फार महत्वाचं होतं, कारण की अजयचा झेल सोडला. आता अजयला 2 जीवनदान मिळालेत बॅक टू बॅक. धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा धावफलकावर. गुटीरामचा प्रयत्न सुरू आहेत विकेटसाठी, मात्र प्रयत्न सुरू आहेत अजयचे देखील धावा बनवण्याकरिता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा हवेमध्ये आणि मागच्या 3 चेंडूवर 3 झेल उडाल्या होत्या. गोलंदाज करणार तरी काय आहे मैदानामध्ये? 3 संध्या आल्या होत्या आणि आता रनआउटचा विकेट. शरदला परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर आउट. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी होत आहे. धावा झालेल्या आहेत. अल्पेश आम्हाला सांगत आहे की 11 धावांवर हा 4था विकेट. गोटीराम पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्विंग अँड मिस अँड षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि धावा धावफलकावर आहेत. 11 धावा, 5.50 ची सरासरी गाठत आहे. असं वाटतं 30 धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला इथे काही गावदेवी रांजुले टीम संघाच्या माध्यमातून. पाहूया, अजूनही येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून चांगल्या धावा बनवू शकता आपण. दोन षटक समाप्त झाले. जर पाणी घ्यायचं असेल तर घेऊ शकता, कारण की तो नियम आहे. त्या नियमानुसार आम्ही देखील चालतोय, कारण की वेळ तुमचा सेट आहे. 2 मिनिटाचा आम्ही ब्रेक लावू शकतो इथे. तर तुम्हाला पाणी नसेल घ्यायचं तर काही हरकत नाहीये. तुम्ही क्षेत्ररक्षण लावा, एकत्र जमू नका. आज वेळेवर स्पर्धा समाप्त होईल याच्याकडे आम्ही देखील लक्ष देणार आहेत. काल सर्वजण 6:45 वाजता घरी निघाले होते इथून, सर्व मॅन ऑफ द मॅच देऊन वगैरे. आणि त्यानंतर गणेश दादा पाटील हे 8 वाजता घरी टच झाले होते. राजेंद्र षटक क्रमांक 3. VIP डायझिन कडून गोलंदाजी केली जाते आणि समोर बॅटर रणजित आहे. रणजित कडे भरपूर क्षमता आहे आणि चांगला स्ट्रोक प्लेयर आहे टीम जय हनुमान सरोली संघाचा. अडोस पडोस की ही लढाई मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही गाव एका बाजूलाच आहेत. बीच में ठाकूरपाडा. राजेंद्र ठाकरे महत्वाचा षटक आहे दोन्ही संघांसाठी.
सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहेत आणि सुनील म्हात्रे सर आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे, वाईट आहे, पुन्हा टाकावं लागेल गोलंदाज राजेंद्र ठाकरे यांना. सुरामध्ये ताळामध्ये गोलंदाजी करावी लागेल. समोर खेळलाय, गोलंदाजाला संधी कमी होती चेंडू अडवण्याकरिता. लॉंग आणि लॉंगऑफच्या मधोमध चेंडूला फील्ड केली गेली आहे. एक सिंगल धाव इथे पूर्ण करतायत. एका धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 13 धावा. 13 लॉस ऑफ 4 विकेट. राजेंद्र ठाकरे शॉर्ट रनअप, 1 ते 2 पावलाचा रनअप आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच धावा कमी आहेत आणि याच्यामध्ये हा स्ट्रोक लेग बाय. पहा एक्स्ट्रा धाव आली आहे. सोनादेवी टेमघर संघ देखील ही चुकी वारंवार केली, ते रिव्हर्स स्ट्रोक खेळत होते. गोलंदाजी करताना राजेंद्र ठाकरेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वतःला ब्लॉक मध्ये चेंडू टाकताना बघितला आपण गोलंदाजाला आणि तिथं रनरची संधी आहे आणि आता अजयला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक धक्का लागलाय. ज्या नमस्कार टीम संघाला बॅटर आउट. अजय या परतीचा प्रवास करताना आपण बघितलं. आता नवीन बॅटर गेल्या मैदानाच्या आतमध्ये प्रवीण गेलाय. प्रवीण एक मुख्य खेळाडू आहे. प्रवीणने उपतालुका प्रमुख चषकामध्ये की चांगली गोलंदाजी केली होती आणि चांगली फलंदाजी केली होती. इथून आता दोघांना थांबावं लागेल, रणजित आणि प्रवीणला. ऑफस्टिकच्या बाहेर पंच वळतायत. ओ माय गॉड, सुनील म्हात्रे सर देखील आपल्या अंदाजामध्ये वाईट देताना आपण पाहतोय. असंच काहीतरी मला वाटत होतं की पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, गोलंदाज पोचतोय मात्र झेल सोडली आहे. एकच धाव मिळालाय. चांगला प्रयत्न केला तो गोलंदाज राजेंद्र ठाकरे यांच्या माध्यमातून. पहा आमचे कॉमेंटर सिद्दीक भाभे सर आणि उमेश पाटील आणि आमचे कॅमेरामॅन, जेवण जर कोणाला करत असेल तुम्ही जाऊ शकता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मी अगोदर देखील तोच उल्लेख केला होता की या पटक्यावर धावा नाही येत. लगा तो मटका नाही तो झटका. धावा बनवाय तर आता 30+ तरी धावा आल्या पाहिजे. या आता उद्देशाने बॅटिंग करायची आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र थोडासा जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून गेलाय. पंचांनी लगेचच आम्हाला सांगितले की हा चेंडू वाईट आहे. आता धावसंख्येचा विचार करता अल्पेश सांगितले की 18 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा हा लेग कटर चेंडू वारंवार बाहेरच्या दिशेने चेंडूला कट केला जाते. लेग पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अल्पेश किती धावा एक्स्ट्रा आल्या त्या षटकामध्ये? 5 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात गोलंदाजाने. आता मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केल्यानंतर कदाचित हा देखील वाईट असता. अंपायर इज बेस्ट जज. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर 19 धावा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर आपण आई गावदेवी ओली इन ऍक्शन मध्ये सन्माननीय अरविंद दादा भुईर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. भिवंडी ग्रामीण पोटी प्लेस संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं विक्रम स्पोर्ट्स वडूनगर टीम संघाला आपण इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत. श्यामदादा चौगुले सल्लागार आहेत. अध्यक्ष साहेब आणि सल्लागार साहेब आमने सामने. यानंतर शेवटच्या षटकासाठी गोलंदाज बाला आलाय. बालाला चांगली कामगिरी करावी लागेल. नरेश अर्थात बाला, प्रेमाने बाला म्हणत असतात म्हणून 12 ने लगेच सांगितलं की आमचा बाला. काय हरकत नाहीये.
टोपण नाव असणं देखील खूप गरजेचं आहे. आम्ही अल्पेचा अल्प्या पण कधी कधी आवाज देत असतो आपल्याला. नरेश पहिला चेंडू स्लॉट मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे गोटीराम याने घेतला हा झेल. फलंदाज फेल. एकदा निराश केलं फलंदाज रणजितने. जास्त वेळ थांबू शकले नाही खेळपट्टीवर. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अल्पेश किती धावा येणं महत्वाचं असेल येणाऱ्या 5 चेंडूवर? जेमतेम 10 ते 15 धावा आल्या पाहिजे. नक्कीच सर्वांना ठाऊक आहे 10 ते 15 धावा हा एक चांगला टार्गेट बनवू शकतो. जरी लोईस स्कोरिंगच्या सामन्यात मात्र धावा 30+ किंवा 25+ पाहिजेलच. समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे सर्वांना ठाऊक आहे. बॅटिंग चांगली आहे समोरच्या संघाकडे. 3 मिनिटं बाकी आहेत. नरेश बघा तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत आणि 5 चेंडू टाकायचे आहेत. विचारात नक्कीच आपण भरपूर काही गमवत असतो म्हणून कधी कधी माइंड फ्रेश असणं फार महत्वाचं आहे प्रत्येकाचं. डॉक्टर नेहमी सांगतात तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर तुमचं विचार करत असं तुम्ही दुसऱ्या ठिकाणी तर मग तुम्ही कधी सुधरू शकत नाही. स्वतःला जर चांगला ठेवायचं असेल तर मग माइंड स्वच्छ ठेवा. मनामध्ये चांगले शब्द ठेवा की समोरचा एक चांगला व्यक्ती आहे त्याच्याशी चांगलं वागा. नरेश चांगली गोलंदाजी होते. हो एष्ट्या खुल्या ठेवल्या होत्या. कुठेतरी लालच भुरी बला आहे आणि आता पहा गले पड गई है गेंदबाज के. वाईट आला. गोलंदाजा कधी कधी विचार असतो की मी देखील बोल्ड करू शकतो आणि फलंदाजांनी त्या प्रकारचा खेळ केलाच होता. एष्ट्या खुल्या ठेवल्या होत्या मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेला चेंडू नरेशच्या माध्यमातून. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ऑफ स्टिकला हा चेंडू ठेवलाय आणि आता विकेट कीपर चांगलं काम करत आहे. अजून एक डॉट चेंडू. वारंवार खेळाडू कक्षातून आवाज जात आहे फलंदाजांना मात्र एकही चौकार आलेला नाही एकही षटकार आलेला नाही या डावामध्ये. आता टेस्ट क्रिकेट खेळणं थोडंसं डोकेदुखी झालंय सर्व टीम संघाला. आडवी बॅट जोरात आली तर बॅट लागला तर चौका तरी छक्का तरी जाईल असंच कधी कधी आपल्याला देखील वाटतं ॲज अ कॉमेंटर्स. मात्र मी देखील चांगला क्रिकेट खेळतो असं माझ्या मनाला वाटतं कारण की मी BRPL मध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौका ठोकले होते. समोर खेळलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहे. दोरकाना चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावाने धावफलकावर 21 धावा फक्त आणि फक्त आहे. पहा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या कारण की हा शेवटचा चेंडू आहे लक्षात घ्या. पेनल्टी लागली होती न्यू मिलम पायगाव संघाला लेट रिपोर्ट केलं मुलं म्हणून. नरेश बाला गोलंदाजी करतोय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि प्रवीण आहे. प्रवीणला संधी कमी मिळाली. 2 चेंडू खेळले मात्र धाव बनवली नाहीये. आता स्वतःचा त्याला खाता खोलायचं सर्वप्रथम आणि मोठा फटका खेळलाय. पाहायला मिळेल का शेवटच्या चेंडूवर येणारा हा मॅक्सिमम 6. मी अगोदर सांगितलं की चांगला फलंदाज आहे त्याला स्ट्राईक कमी मिळाली आहे मात्र त्यांनी षटकार ठोकून त्याचं खातं देखील खोललं आणि टीमची धावसंख्या 21 वरून 27 वर घेऊन गेलेल्या आहेत आणि 28 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय. 2 मिनिटाचा ब्रेक आहे. आपण टॉस करू त्यानंतर पुन्हा एकदा आपण समालोचन करणार आहोत पुढच्या डावाचं. चला कॅप्टन आले असेल तर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये पोचायचं आहे. यस दोन्ही टीमचे कॅप्टन अल्पेशानं लगेच रिपोर्ट करून घ्या. आई गावदेवी ओली टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर विक्रम स्पोर्ट वडूनवकर.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. वडूनगरचे कॅप्टन आलेले आहेत. ओली टीमचे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जानमन सरोली संघाने आणि सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. आई गावदेवी रांजणोली टीम संघाच्या कॅप्टनने 28 धावा एक सोपं आव्हान आहे. चला पंच गेलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एक महान टेनिस क्रिकेट बॉल क्रिकेटर जितू पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि खऱ्या अर्थाने 27 धावा झालेले आहेत आणि आता 28 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय. आणि टीम आई गावदेवी ओली टीमचे कॅप्टनने अजूनही रिपोर्ट केले नाहीये. विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमचे कॅप्टन ऑलरेडी इथे पोहोचलेले आहेत आणि पूर्ण संघच आलेला आहे इथे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय श्याम चौगुले त्याचबरोबर आपण पाहतोय भिरू मामा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात. रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. लो स्कोरिंगचा सामना आहे. तर समोरच्या संघाची बॅटिंग देखील तितकी तगडीच आहे. रांजोली टीम संघाचे आपण पाहतोय 2 महान खेळाडू संघामध्ये नाही आहेत, मात्र क्लास गोलंदाजी झाली आहे. यस यस बसून घ्या, स्टँड मध्ये बसा. कॅप्टनला जेव्हा कॉल केला जाईल तेव्हा आपण या. प्रति षटकामागे 7 धावा बनवायचे आहेत. संघर्ष करूनच गोलंदाजी करावी लागेल. सुरुवात अगदी विकेटने करावी लागेल सरोली टीम संघाला. 24 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मागे 4 धावा इष्ट आहेत फक्त. जितू गोलंदाज एक फिरकीचा जादूगर आहे. ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेट बॉल भरपूर गाजवले या खेळाडूने. अशोक आणि विनायक ही जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अशोक, नो स्ट्राईकला विनायक. पहिला चेंडू जितूचा राऊंड द विकेटने. पहिला चेंडू आणि पहिलाच ब्लास्ट. ओ माय गॉड. असं वाटते आयोजकांना देखील आज थोडासा वेळ वाचत चालले. ज्या प्रकारची बॅटिंग पाहतोय आपण. सिक्सर.
संघाचे सर्व आणि भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटनेचे सल्लागार श्यामजी चौगले साहेब या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिरोबा कोणगावच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोठा फटका पुन्हा एकदा अजून एक चेंडू चालला सीमा पार. वन बाउन्स येतोय चौकार. 10 कदम पहिल्या षटकामध्ये जितूच्या अगेन्स्ट मोर्चा खोलताना अशोकला पाहतोय आपण. फायदा घेईल का पाहूया. आज असं वाटतच नाही की मूड होत आहे जे हनुमान सरोल टीम संघाचं खेळण्यासाठी. ऑलरेडी धावा कमी केल्यात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची फिल्डिंग झेल सोडणं. धावसंख्या 13 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा. जितू गोलंदाज समोर आता फलंदाज आहे विनायक. काही गोलंदाजी राहिली ते पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या सोडून दिलाय. पंच बोलत आहेत. वाईटचा इशारा करतायत सुनील म्हात्रे सर. मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये पिंपळास गावचे उत्कृष्ट पंच आपण पाहतोय सुनील म्हात्रे आणि स्क्वेअर लेग पंच कारोली गावचे ज्येष्ठ पंच आणि सर्वश्रेष्ठ. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये कबीर आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव. वेलकम दीपक चौगले मामाश्री पोचलेले आहेत. एकच धाव घेता आली आहे विनायक यांना. आता अशोक आलाय. षटकार चौकाराने डील करतोय. आज आज भरपूर फॉर्म मध्ये चर्चेमध्ये अशोक मामा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. चांगली फिल्डिंग आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव त्यांना घ्यायचं आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की 50+ त्यांची एज आहे. 60च्या आसपास असावी नक्कीच. आणि त्यांचा खेळ देखील तितका चांगला आहे. असा फिटनेस पाहिजे. मग आताचे खेळाडू एक धाव घेतली का दुसरा धाव घेण्याचा त्यांचा मूड होत नाही. आई गावदेवी ओली टीम चला. मॅच जवळजवळ संपतच आहे असं आपण म्हणूया. कारण की धावा झाल्या धावपलकावर 16 धावा. आता 12 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नाहीतर भरपूर मोठा ब्रेक होईल मध्ये. म्हणून कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. उमेश. आज उमेशने फलंदाजीमध्ये धावा बनवल्या नाही बनवल्या. आता वाचवायची आहेत. श्यामशेठ चौधरी साहेब इन ऍक्शन मध्ये नाही आहेत. आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये देखील खेळले नव्हते. चांगला स्ट्रोक. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला. स्क्वेअर लेगचा शतरक्षक वेगाने. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे. कलेक्ट करू शकले नाही विकेट कीपर. तर 2 धावा पूर्ण. अशोक चांगले खेळतायत. चांगला फिटनेस आहे. कसरत नेहमी चांगली असावी. सकाळी उठल्यानंतर 6 वाजता ग्राउंड मध्ये जाणं थोडंसं धावणं. 7 वाजेपर्यंत जेव्हा कोरा निघून जातो तोपर्यंत धावणं आणि त्यानंतरचा हा फिटनेस पहा त्यांचा. षटकाराने डील केली आहे. पुन्हा एकदा हा मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू सीमा पार षटकार. इथं वाचवण्यासारखं आता काहीच नाही या मॅच मध्ये. धावा कमी राहिल्यात. गाव जरी जवळ आहे मात्र क्रिकेट चांगलं झालं नाहीये. इथून जास्त लांब जायचं नाही. सरोली टीम संघाला मात्र आज थोडं निराश केलं संघाने. चांगला संघ, चांगली साईड आहे. काही खेळाडू आहे. असं कधी कधी मी बघितलं की जेव्हा नवीन संघ उभारतात तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा खेळाडूंची भरती होते प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की मी माझ्या संघाला लीड करावा. मग 11चे 11 कॅप्टन कधी कधी बनताना देखील आम्ही बघितलेले आहेत.
उदाहरणार्थ आमच्या भातवड टीमचं आम्ही नेहमी सांगत असतो, मैदानामध्ये एकाच ऐकणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एकाला फॉलो करा, नक्कीच तुम्हाला प्रत्युत्तर चांगला मिळतो. आमच्या भातवड संघामध्ये युवा खेळाडू आहेत, ज्युनियरची टीम आहे, अंडर 25च्या आतमध्ये, त्याच्यामध्ये 11चे 11 कॅप्टन असतात. मी नेहमी त्यांना म्हणत असतो, स्वीप करायचं होतं, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले नाहीये. अल्पेश किती धावा बाकी आहेत? अजून 4 धावा बाकी आहेत, 2 धावा बाकी आहेत, सॉरी 2 धावा बाकी आहेत. आणि आता फिनिश करण्यासाठी अशोक ट्रम्प कार्ड, एकटा 24 धावा बनत एकाने. मोठा फटका आणि आता चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. की धावा बनवायच्या होत्या फक्त 28 आणि अशोकाने 30 धावा बनवल्या. तर मॅन ऑफ द मॅच आता अशोकला द्यायला लागेल आम्हाला. काय 2 विकेट्स घेतले होते. विनायक याने देखील पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या मध्ये एकट्याने 30 धावा बनवल्या आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. खूप खूप अभिनंदन. आई गावदेवी रांजोली टीम संघ हा जिंकलाय सामना, त्या संघाला देऊया खूप सारी शुभेच्छा. मात्र एक स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सर्वांचे लाडके चाहते श्यामजी चौगले साहेबांचा आपण इथे सन्मान करूया. सल्लागार आहेत 40+ संघटनेचे आणि त्यांचा सन्मान इथे आपण सन्माननीय देवेन मुकादम साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण इथे करायचं आहे. स्वागत आणि सन्मान स्वीकारण्याकरिता श्यामजी चौगले साहेब आपण पाहतोय. साहेबांचं स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आयोजक देवेनजी मुकादम टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि आयोजक देखील आहेत.